दरम्यान काल एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर तानाजी पाटील यांनी मंत्री शंभूराज देसाई आणि अजित पवार राष्ट्रवादीचे नेते मकरंद पाटील यांच्याशी चर्चा केली। मात्र राष्ट्रवादीकडून तानाजी पाटील यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचं समजतंय। तानाजी पाटील यांनी अपक्ष अर्ज ठेवला तर याचा परिणाम बाकीच्या विधान परिषदेच्या जागेवर होऊ शकतो, त्यामुळे तानाजी पाटील यांनी अर्ज मागे घ्यावा अशी शिवसेना नेत्यांनी तानाजी पाटील यांना विनंती केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान आपण सांगलीतील परिस्थितीबद्दल अधिकची माहिती जाणून घेऊयात। कुलदीप माने आपल्या सोबत आहे। कुलदीप, सातारा सांगलीमध्ये हा तिढा का पाहायला मिळतो आहे? काय पाठीमागे याच्या राजकारण आहे? नक्कीच अवघे 1-2 तास अर्ज मागे घेण्याची मुदत राहिली असताना सांगली सातारा विधान परिषदेमधील अपक्ष अर्ज जो आहे तानाजी पाटील यांचा मागे घेण्यासाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्याकडून जोरदार प्रयत्न होताना दिसत आहेत। आता काही वेळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री जे आहेत शंभूराज देसाई आणि तानाजी पाटील यांची बैठक या ठिकाणी एक सांगलीमध्ये होणार असं समजतं आणि या बैठकीमध्ये अंतिम निर्णय हा उमेदवारी मागे घेण्याबाबतचा होऊ शकतो अशी सूत्रांनी माहिती दिली। या सगळ्या शक्यता लक्षात घेऊन तानाजी पाटील कोणता तरी शब्द पत्रात पाडून आपली उमेदवारी अर्ज मागे घेतील अशी माहिती सूत्रांच्याकडून कळते। या सगळ्या तानाजी पाटील यांची उमेदवारी मागे घेण्याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी तानाजी पाटील यांच्याशी बोलणं झालेलं आहे अशी देखील माहिती समोर आली। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एक शब्द या ठिकाणी तानाजी पाटील यांना दिल्याचं कळतं आणि त्यानंतर सगळी परिस्थिती लक्षात घेऊन तानाजी पाटील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील असे स्पष्ट आहे। दुसरीकडे शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांचा जो एक अपक्ष अर्ज होता तो देखील अर्ज मागे घेतला जाणार आहे। त्यामुळे सांगली सातारा विधान परिषदेची निवडणूक ही भाजपचे धैर्यशील कदम आणि शरद पवार राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार जगताप यांच्यामध्ये होईल, त्यामुळे दुरंगी निवडणूक होईल असं सध्याचं चित्र आहे। तानाजी पाटील यांचा उमेदवारी जो अपेक्षा जो अर्ज आहे तो मागे घेतला जाईल अशी दाट शक्यता सध्या सूत्रांनी व्यक्त केली आहे।